मुंबई के रहने वाले हैं। नाम है रवीना, जो कि मुंबई के रहने वाले हैं। अगर आपको मेरी आवाज पहुंच रही है तो अनाउंसमेंट सेंटर में 17-7 अनाउंसमेंट सेंटर में 17-7 असा हा प्रवास आपला सुरू आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की आम्हाला वाटलं होतं 1000 रुपये तिकीट असेल, परंतु तिकीट फक्त 600 रुपये लागले। फायनली आपण गौरीकुंडमध्ये पोहोचलेलो आहे। आता हॉटेल वगैरे बघूयात। बघू शकतो आपण खूप गर्दी आहे इथे। गुड मॉर्निंग। तर आपण पहाटेचे 3 वाजलेले आणि आता आपण इथून निघणार आहोत। काल आपण इथे मुक्कामाला होतो, गंगा आरती वगैरे आपण बघितलेली आहे हरिद्वारला। तर हरिद्वारवरून आपण आता सोनप्रयागसाठी निघणार आहे, जिथून आपल्याला केदारनाथसाठी ट्रेक आपला खऱ्या अर्थाने सुरू होईल, एक 18 किलोमीटरचा। इथून आपल्याला आता स्टेशनला जायचं आहे। स्टेशनला जायला पण एक 20-20 रुपये पर हेड घेतले जातात, त्यामुळे जास्त पैसे देण्याची गरज नाही आहे तुम्हाला। स्टेशनला गेल्यानंतर तिथून सुमो आणि बस ह्या दोन्ही गोष्टी आहेत। सुमो गाडी आहे, तुम्हाला माहीत असेल आपल्या गावाला आपण त्याला जिबडं म्हणतो, ते जिबडं आहे आणि प्रायव्हेट बसेस आहेत। पण एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची लक्षात ठेवा की इथे लोकल लोकांना मी ज्यावेळेस विचारलं की कशाने प्रवास करू, तर लोक म्हणत आहेत की शक्यतो बसने प्रवास करा। आणि बघूयात आपण नेमकं आपल्याला काय मिळणार आहे। फक्त जे जिबडं सुमो आपण म्हणतोय त्याचा फायदा असा आहे की ते थांबत नेत आपल्याला स्पॉट दाखवत येत आहे। तर तो एक आहे चार्जेस 1000 रुपये त्याचे असणार आहे पर हेड सोनप्रयागपर्यंत। आणि साधारणतः 200-250 किंवा 300 किलोमीटरच्या आसपास हा पूर्ण दिवसभराचा सफर असणार आहे। यस, सो सुरू करूयात आपण आपल्या या हरिद्वारपासून तर सोनप्रयागपर्यंतचा प्रवास। आणि सोनप्रयागपासून आपण जाणार आहोत केदारनाथला। चलो बाय। सोनप्रयागसाठी आपण निघालोय खऱ्या अर्थाने इथून। आता आपण बघूयात, खूप सारे बसेस आहेत, आपण बघू शकतो सामान ढालो फटाफट। खूप साऱ्या बसेस आहेत तिथे, त्यात कोणती तरी एक बस आपल्याला इकडून घेऊन जाईल। तर ही बस आहे, या बसमधून आपण आता सोनप्रयागसाठी निघणार आहोत। खूप साऱ्या बसेस आहेत तिथे, तुम्ही पाहिजे त्या बसमध्ये येऊ शकता, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे। हे बघा आपली बस आहे ही, आणि या बसमधून आपण आता हा गौरीकुंड, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग असा आपला हा प्रवास असणार आहे। अंधार आहे तेवढा, त्यामुळे स्पष्ट दिसत नसेल, हरकत नाही। आपण आतमध्ये जाऊन बस बघूयात आपली कशी आहे। तिकीट 1000 रुपये प्रत्येकी असणार आहे, त्यामुळे काही फार त्याचाही विचार करण्याची गरज नाही आहे। आपण आलेलो आहे बसमध्ये, अशा पद्धतीने आपली ही बस असणार आहे। ओके चलो, प्रवास सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा आजूबाजूचा नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे, तोपर्यंत थांबूया।
हरिद्वार ते सोनप्रयाग असा आपला हा प्रवास आता सुरू झालेला आहे. इथे 3 वाजता आपण हॉटेलला चेकआउट केलं होतं. साधारणतः 4:30 वाजता आपण बसमध्ये बसलो होतो आणि आता जर आपण बघितलं तर साधारणतः 6 वाजलेले आहेत. म्हणजे बराच वेळ बस ही संपूर्ण भरण्यासाठी थांबलेली होती, त्यामुळे उशीर झालेला आहे. हरकत नाही, पण आरामदायी सीट आहे, त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जाण्याचा प्रयत्न कराल किंवा जाणार आहात त्यावेळेस बसच प्रेफर करा, कारण आराम आहे आणि छान आहे, थोडंसं सुरक्षित पण. कारण रस्ता आपण पूर्ण बघणार आहोत. हा हरिद्वार ते तो पूर्ण आपला प्रवास आहे सोनप्रयागपर्यंतचा, तो आपण आपल्या ब्लॉगमध्ये या बघणार आहोत. थोडंसं आपण बाहेरचा आता निसर्ग बघूयात आणि पुन्हा एकदा गाडी ज्यावेळेस हॉटेलला थांबेल तिथं पण साधारणतः किती खर्च येतो काय ते तुम्हाला मी सांगणार आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे बसचं प्रत्येक पर्सनला 1000 रुपये तिकीट असं हे आहे. आणि येस, हा प्रवास आपण पूर्ण बघूयात. आपण बाहेर बघू शकतो. बस थांबलेली आपली थोडा वेळ. आपण आता ब्यासी असे एक गाव आहे, रोडला लागते, तिथे आलेलो आहे. खूप घाटाचा रस्ता आहे हा पूर्ण. आपली बस आहे, या बसमध्ये आपण जातो आहे. खूप छान असा हा प्रवास आपला सुरू आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की आम्हाला वाटलं होतं 1000 रुपये तिकीट असेल, परंतु तिकीट फक्त 600 रुपये लागलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की कोणीही सुमोनी प्रवास नका करू. 1000 रुपये तिकीट आहे आणि ऑनलाईन बसचं बुकिंग पण 1000 रुपये आहे. त्यामुळे ऑनलाईन न करता तुम्ही उत्तराखंड आपण जे म्हणतोय, तर तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस तिथे आल्यानंतर ऑफलाईन तिकीट करा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पैसे वाचतील तुमचे. त्याचा तुम्ही विचार करावा. आता आपण ऋषिकेश क्रॉस केलेलं आहे आणि आता आपण ब्यासी नावाचं जे गाव आहे तिथे आलं. सगळ्या बसेस तिकडनं जात आहेत. आपला हा प्रवास सुरू आहे. पुन्हा एकदा आमची बस थांबलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो काहीतरी करता येते. व्यवस्थित आहेत का नाही चेक करताय. काटाचा रस्ता आहे, महत्वाचं आहे थोडंसं, त्यामुळे बघू शकतो.
फायनली आपण पोचलोय. खूप सारे ट्रॅफिक आहे, त्यामुळे आपल्याला बसवाल्यांनी पाठीमागेच उतरवलं आहे आणि आपण आता पायी निघालो. आज रात्रीचं मुक्काम गौरीकुंडला आपल्याला करायचं आहे, जेणेकरून सकाळी आपण लवकर केदारनाथसाठी ट्रेकला सुरुवात करू शकतो. तर आपण सोनप्रयागच्या पाठीमागं आहोत सध्या. जसं मी तुम्हाला म्हटलं खूप ट्रॅफिक आहे, त्यामुळं त्यांनी आपल्याला इथेच सोडलं आहे. सो आपण आता इथून जाणार आहोत गौरीकुंडसाठी मुक्कामी. आपल्याला तिथे रूम पण शोधायची आहे, त्या रूमचा फायदा होईल आपल्याला. येताना शक्यतो बसनीच्या, जसं तुम्हाला सांगितलं आहे. खूप वेळ लागला त्याचा. सकाळी 6 वाजता बस सुरू झाली ती. 4 वाजता बसमध्ये बसलो होतो, पण 6ला सुरू झाली. आता संध्याकाळचे जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत आणि पोचलेलो आहे. आपण सीतापूरमध्ये आहोत. आपल्याला इथून पोहोचायचं आहे. खूप सारं ट्रॅफिक आहे. बसवाल्याने आपल्याला सीतापूरमध्ये सोडलं आहे. गौरीकुंडला बस जात नाही आणि बघू शकता पण गर्दी खूप आहे, त्यामुळे आपल्याला त्यांनी इथंच उतरवलं आणि पायी जाण्याचं सजेशन दिलं आहे. तरी पण आपण शेअरिंग रिक्षा वगैरे काही मिळते काही बघूयात, कारण आपल्याला आजचा मुक्काम गौरीकुंडला करायचा आहे, जेणेकरून सकाळचा आपला जो ट्रेक आहे तो लवकर सुरू होईल आणि आपण लवकर वरती पोहोचूयात केदारनाथला. येस, शक्यतो सांगितल्याप्रमाणे बसनेच्या बसचं तिकीट पण परवडतं. 600 रुपयेच तिकीट होतं, तर ते तुमच्या फायद्यात पडेल. सीतापूरमध्ये आपण सध्या आहोत. बघू शकतो की ट्रॅफिक खूप जाम आहे. हे बघा, खूप सारे ट्रॅफिक आहे, त्यामुळे पायी आपण निघालोय. येस, लवकरच पोहोचूयात गौरीकुंडला. तोपर्यंत बघत राहा. तर आपण पोहोचलेलो आहे सोनप्रयागला. जाऊ शकता, पायी आलोय. 1-2 किलोमीटरचं अंतर होतं, फार काही नव्हतं, पण इथे पोहोचलोय. आणि खऱ्या अर्थाने हरिद्वार ते सोनप्रयाग हा आपला पूर्ण सफर आपण इथे पूर्ण केला आहे. तुम्हाला मी सांगितलेल्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच सुमो आणि बस मिळतात. सुमो 1000 रुपये प्रत्येकी घेते, बस पण 1000 घेते, परंतु आय डोंट नो 600 रुपयात आम्हाला तिकीट मिळालं आहे. शक्यतो सुरुवातीला 600 देण्याचा प्रयत्न करा, कारण 600 रुपये तिकीट आहे वाटतं. ऑनलाईन 1000 दिसत आहे, परंतु सोनप्रयागपर्यंत तुम्हाला ही बस घेऊन येईल आणि इथून तुम्ही तुमचा ट्रेक सुरू करू शकता किंवा गौरीकुंडपासून पण करू शकता. आम्ही प्रयत्न करतोय की गौरीकुंडपर्यंत जावं. बघूयात काही मिळतं आहे का. नाहीच भेटलं तर आज रात्रीचा स्टे हा सोनप्रयागला होईल आणि त्यानंतर सकाळी थेट केदारनाथ. चलो भेटूयात केदारनाथच्या त्या 18 किलोमीटरच्या आता ट्रेकला. बाय. गुड इव्हिनिंग. तर आपण सोनप्रयागपर्यंत पायी आलो आणि त्यानंतर शेअरिंग ॲटो आपण म्हणतो त्या पद्धतीने शेअरिंग जीप आहे इथे, ज्याचा वापर आपण गौरीकुंडपर्यंत जाण्यासाठी करणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलो की आज गौरीकुंडपर्यंत पोहोचूयात, जेणेकरून सकाळी आपण लवकर आपला केदारनाथचा ट्रेक सुरू करू शकतो. तर येस, तुम्ही ज्यावेळेस सोनप्रयाग कंप्लीट कराल आणि एक ब्रिज लागेल, तो ब्रिज कंप्लीट केल्यानंतर बाहेरच खूप साऱ्या जीप उभ्या असतात. 50 रुपये पर हेड अशा पद्धतीने हे चार्जेस घेतले जातात इथे. आणि येस, थोडंसं चॅलेंज एकच की खूप सारे ट्रॅफिक असते, ते तुम्ही बघू शकता. हे बघा, रस्ते छोटे छोटे आहेत, त्यामुळे ट्रॅफिक होणं, लोकांची गर्दी चालू असते. येस, पण आपण वाट बघतोय ट्रॅफिक कमी होण्याची, जेणेकरून लवकरात लवकर आपण गौरीकुंडला पोहोचू शकतो आणि संध्याकाळी राहण्याची व्यवस्था करू शकतो. ठीक आहे, गौरीकुंडला गेल्यानंतर बघूयात एकंदरीत कसं हॉटेल मिळते काय आपल्याला.
फायनली आपण गौरीकुंडमध्ये पोहोचलेलो आहे. आता हॉटेल वगैरे बघूयात. बघू शकतो आपण खूप गर्दी आहे इथे या ठिकाणी. आणि अजून आपलं राहण्याचं काहीच झालेलं नाही आहे, आयडिया नाही आपल्याला. बघूयात तरी पण. येस, इव्हन फायनली आपण इथपर्यंत पोहोचलोय. या गुड इव्हिनिंग. गौरीकुंडमध्ये आपण आहोत आणि थोडंसं बाहेर यावं म्हटलं संध्याकाळी. रूम आपण घेतलेली आहे, थोडी महाग बसली आहे कारण आपण थोडंसं 11th आवरला आलो. पण ठीक आहे, थंडी खूप आहे सध्या. 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे गौरीकुंडमध्ये. उद्या सकाळी केदारनाथला किती असेल माहीत नाही. सकाळी 5 वाजता ट्रेक सुरू करायचा असा आपला प्लॅन आहे एकंदरीत. आणि थंडी खूप आहे त्यामुळे आपण बघू शकता पूर्ण पॅक बंद सगळ्या गोष्टी घेऊन या, कारण आपल्या लोकांना थंडी सहन होत नाही महाराष्ट्रात. सो आणि एवढं कमी आपल्याकडे जात नाही वातावरण जास्त फारसं. गेलं तरी रात्रीचं जातं ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो. त्यामुळे उबदार कपडे सोबत असू द्यात. मे महिना चालू आहे तरी देखील थंडी खूप आहे. खूप सारे लोक आहेत, गर्दी आपण बघू शकतो. आता थोडंसं जेवण वगैरे करूयात. आम्ही जी रूम बघितली इथे पाठीमागेच आहे. 4,000 रुपये त्याचं 1 नाईट स्टेचं भाडं आहे. पण गरम पाणी आहे तिथे त्यामुळे जरा त्याचा एक फायदा आहे, तुम्ही ते घेऊ शकता. येस, थोडंसं आधी बुकिंग वगैरे करू शकलं तर बघा. ऑनलाईन बुकिंग दिसत नाही आहे पण ऑफलाईन तुम्हाला रूम मिळून जाते, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. चार्जेस थोडे महाग आहेत. येस, तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देत राहील की कशा पद्धतीने असणार आहे काय, त्यामुळे काही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. आपण बघू शकतो ट्रेकला इथूनच सुरुवात होणार आहे आपली. येस, चलो बाय. आता जेवणाचं बघूयात थोडंसं.